लास्ट लेक्चरला आपण बायनॉमियल थेरम स्टार्ट केला होता. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन स्टार्ट केला होता. बायनॉमियल थेरम म्हणण्यापेक्षा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा जो जनरल फॉर्म्युला होता, थोडंसं मी ओव्हरव्ह्यू करून देतोय कारण गॅप झाला थोडासा. पी ऑफ आर इज इक्वल टू एन कॉम्बिनेशन विथ आर, पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. याच्यामध्ये एन म्हणजे काय असेल? नंबर ऑफ ट्रायल्स. एन म्हणजे काय असेल? नंबर ऑफ ट्रायल्स. आर म्हणजे रिक्वायर्ड आउटकम्स, जे काय आउटकम पाहिजे ते रिक्वायर्ड आउटकम्स. आणि पी असेल प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि क्यू असेल प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. करेक्ट आहे. त्याची लिहित बसत नाही मी, डायरेक्टली आपण काय करू, न्यूमरिकल घेऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडं थोडं. आणि आज थोडंसं पुशअप भेटलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, कारण थोडं 2-4 दिवसाचा गॅप झालेला आहे. हे झालंय का सांगा फक्त मला क्वेश्चन. हे रीड करा रे. ऑनलाईन मला दिसायला का सांगा बरं. ऑनलाईन वाले दिसायले का? हा, रीड करा. त्यांचं म्हणणं काय, मी दिसते का बघतो दुसऱ्या याच्यामध्ये टॅबमध्ये. On an average, a box containing a 10 article is likely to have a 2 defective. किती डिफेक्टिव्ह रे? किती पैकी? 10 पैकी. म्हणजे डिफेक्टिव्ह पीस सापडण्याची जी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे ते किती आहे रे? किती आहे? हा, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज इक्वल टू 2 आउट ऑफ 10, म्हणजे 0.2 आहे का? हे कळालं का रे? हे 0.2 कसाला कळाला? 10 पैकी 2. बरं, आपल्याला टीचर मार्क देत असताना असं देत होती का, 100 पैकी 50? तुमची थोबाड बघून सांगाल, दुसरं काय नाही. ठीक आहे, चला अजून खाली. हे तर थोबाड बघून 50 दिली का किंमत? तुझे बघून कमी येतील. जाऊ दे. म्हणजे किती पैकी किती पैकी असते ते खाली लिहायचं असतं, आणि जे पडले ते वरे. म्हणजे किती पैकी रे? ऑन एन अवरेज ए बॉक्स कंटेनिंग 10 आर्टिकल्स इज लाईकली टू हॅव अ 2 डिफेक्टिव्ह. म्हणजे किती पैकी 2 डिफेक्टिव्ह रे? 10 पैकी 2. तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती रे? पी इज इक्वल टू 0.2. मला कॅल्क्युलेशन न करता कोण सांगू शकते की क्यू किती येईल ते? 0.1 आहे, 0.8. हे कसं रे? 1 मायनस पी 1 मायनस 0.2 इज इक्वल टू 0.8. कोणाला काय अडचण आहे का? कोणाला काही अडचण आहे का? नाही. त्याच्यानंतर काय रे? इफ वी कन्सिडर कन्साइनमेंट ऑफ 100 बॉक्सेस, असं म्हणायचं होतं इथं बहुतेक. कन्साइनमेंट ऑफ 100 बॉक्सेस, 100 करायचं तिथं बॉक्सेस. हाऊ मेनी ऑफ देम आर एक्सपेक्टेड टू हॅव 3 ऑर लेस डिफेक्टिव्ह? अरे याच्यात क्वेश्चनच चुकीचा आहे. क्वेश्चनच चुकीचा आहे. किती पैकी त्यांनी सांगितलंच नाही काही. ठीक आहे, चुकीचं चालतं का? मग सांगावं का? सॉरी, हा क्वेश्चन चुकीचा आहे रे, प्लीज. लिहिलं काय कोण नाही, मला माहित आहे. लेट्स द सॉरी, ही सुरुवातच आज अशी झाली. हा, चलो. हे क्वेश्चन रीड करता येईल का ते सांगा फक्त. थांबा आधी विचारत. चला, आता रीड करता येईल का चेक करा. The overall percentage of failure in a certain examination is 20. पर्सेंटेज म्हणजे काय रे?
P इज इक्वल टू काय रे 20%. 20% म्हणजे किती रे 0.2. तर Q किती येईल रे 1 मायनस P विच इज इक्वल टू 1 मायनस 0.2 इज इक्वल टू 0.8. पहिल्या वाक्याचा अर्थ कळाला का? आणखी रिपीट. The overall percentage of a failure in a certain examination is 20. If 6 candidates, किती कॅन्डिडेट रे n is equal to 6 candidates appear in an examination, what is the probability that at least 5 pass the examination? Condition काय at least काय 5 pass the exam, 5 pass the examination. चलो हा क्वेश्चन मार्क आहे. माहिती लागणार आहे. पहिली गोष्ट क्लिअर की तुम्हाला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला माहित पाहिजे. किती रे P ऑफ R इज इक्वल टू n कॉम्बिनेशन विथ R P रेस टू R इंटू Q रेस टू n मायनस R. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती आहे सर? n माहिती आहे. किती रे 6 स्टुडंट्स आहेत. करेक्ट आहे रॉंग आहे? P माहिती आहे. P किती आहे रे P किती आहे 0.2. सर R नाही माहिती. Q माहिती आहे 0.8. हा किती रे 6 मायनस R. करेक्ट आहे रॉंग? आता फक्त R काढायचंय. R इथले किती रे ऍट लिस्ट 5 पास दी एक्झामिनेशन. ऍट लिस्ट म्हणजे काय रे कमीत कमी 5 जण एक्झाम पास व्हायला पाहिजे. म्हणजे काय काय चालतंय आपल्याला? हा R इज इक्वल टू काय काय चालतंय? एक बी ना पास नाही झालं तरी चालतंय. 0 चालतंय, 1 चालतंय, 2 चालतंय, 3 चालतंय, 4 चालतंय, 5 चालतंय. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल ते सांगतो. इकडे जर गडबड करू नका. ऍटलिस्ट P ऑफ R इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सॉरी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. म्हणजे तुम्हाला P ऑफ 0 कॅल्क्युलेट करायचंय, P ऑफ 1 कॅल्क्युलेट करायचंय, प्लस P ऑफ 2 कॅल्क्युलेट करायचंय, प्लस P ऑफ 3 कॅल्क्युलेट करायचंय, प्लस P ऑफ 4 कॅल्क्युलेट करायचंय. अजून काय कॅल्क्युलेट करायचं रे P ऑफ 5. हा लिहायची गडबड नको रे. थांबा जरा. लिहायची गडबड नको. मला माहिती आहे खूप दिवसाचा गॅप आहे. मी रिपीट सांगेन सगळ्या गोष्टी समजावून. काय टेन्शन घेऊ नका. काय किती ते हा ऍटलिस्ट म्हणजे अरे सॉरी हे नाही रे सॉरी सॉरी ऍटलिस्ट म्हणल्यानंतर काय रे सॉरी ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी किती 5. ऍटलिस्ट कमीत कमी 5. कमीत कमी 5 म्हणल्यानंतर 5 बी चालते 6 बी चालते. सॉरी R ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे? सॉरी बाय मिस्टेक झालं. R इज इक्वल टू 5 चालतंय आणि 6 चालतंय. कमीत कमी ऍटलिस्ट कळलं? मग इथे चेक करा. P ऑफ R इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 इज इक्वल टू P ऑफ 5 कॅल्क्युलेट करावं लागेल आणि P ऑफ 6 कॅल्क्युलेट करावं लागेल. P ऑफ 5 कसं कॅल्क्युलेट करायचं रे? या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये R ची व्हॅल्यू काय ठेवायची 5. 6 C 5 हा 0.2 चा पॉवर 5 हा आणि 0.8 चा पॉवर 6 मायनस 5 म्हणजे 652 किती आलं रे 6C2 किती आलं 6C2 किती आलं सॉरी 6C5 किती आलं किती दिदे चलो 6 इंटू 0.2 चा 5वा पॉवर आणि 0.8 चा 1वा पॉवर. कॅल्क्युलेशन प्लीज. हा कळलं चलो हा कॅल्क्युलेशन प्लीज. कॅल्क्युलेटर तुमच्याकडे माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही. अरे कॅल्क्युलेटर आहे का ऑनलाईन वाले मनकवडे
मग कॅल्क्युलेशन सांगा किती ते. हा एक काम करतो रे, जर तुम्ही कॅल्क्युलेशन सांगणार नसाल ना तर मी काय करतो, कॅल्क्युलेटर मला आणावं लागेल, दुसरं काय ऑप्शन आहे. नाही 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 1 पॉईंट म्हणलं की चुकलं. हा 10⁻⁻⁵ आले का, 10⁻⁻ आहे का? हा मग चालतंय, हा सांग. 536 इंटू 10⁻⁻ आलं का रे? हा -3 पॉवर चालते, जर फक्त 1.536 असेल तर चुकलं. -3चा अर्थ काय रे, पॉईंट इकडं अजून 3. बरं किती जणांचं आलं रे? चलो, म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता, ही किती निगेटिव्ह पॉवर आहे? 3. म्हणजे पॉईंट 3 इकडे सरकवायचा. सर इकडे तर एकच आहे, मला असं लिहू शकतो, चेक करा 0.001536. हे कळालं का रे? हे झालं पी ऑफ 5. आता काय करायचं, पी ऑफ 6 काय रे, 6 0.2 चा पॉवर 6 आणि 0.8 चा पॉवर 0. तर उत्तर येईल, हा कॅल्क्युलेशन सांगा, जे येईल ते सांगायचं लेकरांनो. आणि सॉरी, आज थोडस उशीर झाला स्टार्ट करायला क्लास, उद्या रेग्युलर टायमाला येऊ सरनी सोडलं तर. हा 5.12 इंटू 10⁻⁻⁵. अयो लईच मोठा, हे राहू द्या असं. मग काय करायचं शेवटी, पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 इज इक्वल टू, ही व्हॅल्यू पुटअप करा, 1.536 इंटू 10⁻⁻³ प्लस 5.12 इंटू 10⁻⁻⁵. आणि टोटल कॅल्क्युलेशन सांगा मला किती आलं ते. टोटल कॅल्क्युलेशन सांगा किती आलं ते. हा फायनल आन्सर सांगा किती आलं ते, दोघांची बेरीज. दोघांची बेरीज किती आली रे? 1.5872 इंटू 10⁻⁻. ठीक आहे, चल पॉवर मायनस आले म्हणून करेक्ट आहे बरं का. चलो नेक्स्ट. हा थोडासा गॅप झालाय, तरी पण कुणाला काही अडचण वगैरे असेल तर विचारत राहा, ठीक आहे. तुम्ही कुठे लिहायचं नाही का म्हणायला, ऑनलाईन वाले सोबत सोबत कॅल्क्युलेशन लिहून घ्या बरं का, कारण मी पीडीएफ आज पाठवणार नाही. हा आधीच सांगायला लिहून घ्यायचं, तुम्ही मस्त बसलात. हा तुम्हाला मी 10 वेळेस सांगितलंय माझ्यासोबत लिहा. झालं की आता रिव्हिजन बॅच चालू आहे. ऑनलाईन वाले दिसाले का चेक करा आणि सांगा मला. रीड करता येईल का? शीतल रीड करता येईल का? चलो ऐका रे, जर रीड करता येत असेल तर प्लीज रख द्या. इफ द 20% ऑफ द बोल्ट, किती पर्सेंट बोल्ट आहेत रे? 20% बोल्ट आर प्रोड्युस्ड बाय मशीन आर डिफेक्टिव्ह, म्हणजे डिफेक्टिव्ह पीस सापडण्याचे चान्सेस किती आहेत? 20%. व्हॉट इज मिनिंग ऑफ 20%? 0.2. तर क्यू किती रे? 1 मायनस पी विच इज इक्वल टू 1 मायनस 0.2 इज इक्वल टू 0.8 आलं का ते सांगा मला. चलो फाइंड द प्रोडक्ट दॅट आउट ऑफ 4 बोल्ट, किती बोल्ट सिलेक्ट केले त्यांनी? n इज इक्वल टू किती? 4. n इज इक्वल टू 4 कळालं का? मग जनरल फॉर्म्युला काय रे? जनरल फॉर्म्युला P of R is equal to n combination with R into P raised to R into Q raised to n minus R.
एक लक्षात ठेवा, मेजर प्रॉब्लेम एवढे मोठे घेणार आहे, अजून 2-3 दिवस हीच घेणार आहे, कारण बायनॉमियल जर कळाला तर पॉइसन्स नाश्त्यामध्येच कळून जाते. कंडिशन ऍटलिस्ट ऍटमोस्ट एवढंच कळायला पाहिजे. ठीक आहे, बट इथे चेक करा रे, पी ऑफ आर इज इक्वल टू एन किती आहे 4CR, 0.2 चा पॉवर आर आणि 0.8 चा पॉवर किती रे 4 मायनस आर. करेक्ट आहे रॉंग? जनरल फॉर्म्युला तयार झाला. आता फर्स्ट कंडिशन, कंडिशन नंबर 1 सांगा रे, 1 इज डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू किती आहे? 1 इज डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे रे? म्हणा ना मग. मग पी ऑफ 1 इज इक्वल टू 4C1 इंटू 0.2 चा पॉवर 1 इंटू 0.8 चा पॉवर 4 मायनस 1. 4C1 ची व्हॅल्यू किती आली रे? 4 आली का? म्हणा. हा, 0.2 चा पॉवर 1, 0.8 चा पॉवर 3. कॅल्क्युलेशन करून सांगा मला किती आलं? 0.4096. कळालं का रे? कळालं का? नेक्स्ट लेक्चर आहे ऍटमोस्ट किती रे? 2R डिफेक्टिव्ह. 2R डिफेक्टिव्ह याचा अर्थ काय? ऍटमोस्ट म्हणजे काय रे? जास्तीत जास्त. म्हणजे काय काय अलाउड आहे? आर इज इक्वल टू 0 अलाउड आहे, 1 अलाउड आहे, 2 अलाउड आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, पी ऑफ आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे पी ऑफ 0 करा प्लस पी ऑफ 1 करा प्लस पी ऑफ 2 करा, किंवा ऑर हे सांगितलं होतं मी तुम्हाला. नाही कळलं तर काय हरकत नाही, हे येलो कलरचा फॉर्म्युला कळते का चेक करा. पी ऑफ आर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 मध्ये काय चालत नाही रे? 1 मधून जे चालत नाही त्यांची बेरीज. काय काय चालत नाही? पी ऑफ 3 चालत नाही आणि पी ऑफ 4 चालत नाही. घेतलं होतं काय? जे चालते त्यांची बेरीज करा किंवा जे चालत नाही त्यांची 1 मधून वजाबाकी करा. मग कुठल्या फॉर्म्युल्याने करायचं, वरच्या का खालच्या? तर वरच्याच करतो आपण. बरं हे कळालं का रे? ऍटमोस्ट म्हणजे काय काय? ऍटमोस्ट म्हणजे काय काय कळालं का? अरे ऍटमोस्टचा अर्थ कळाला का? चलो मग आता काय करायचं, पी ऑफ 1 कॅल्क्युलेट करून सांगायचं. पी ऑफ 0 तर कॅल्क्युलेट करायचं काय रे? पी ऑफ 0 इज इक्वल टू 4C0, 0.2 चा पॉवर 0, 0.8 चा पॉवर 4. कॅल्क्युलेशन प्लीज, कारण 4 मायनस 0 किती येणार आहे? 4 येणार आहे. हा, 4C0 किती येते? 1 येते का? म्हणा. हा, 1 इंटू 0.2 चा 0 पॉवर आणि 0.8 चा चौथा पॉवर किती आला रे? 0.08192. मला सांगा, पी ऑफ 1 कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? वर केले तरी पण फॉर्म्युला लिहितो फक्त. 4C1 0.2 चा पॉवर किती रे? 1 इंटू 0.8 चा पॉवर 3 विच इज इक्वल टू 0.4096. करेक्ट आहे रॉंग आहे? पी ऑफ 2 कॅल्क्युलेट करावं लागेल. किती रे? 4C2 0.2 चा पॉवर 2, 0.8 चा पॉवर पण 2. हा, कॅल्क्युलेशन. शंकर कळाले का? अस्मिता खरं खरं सांगा रे, किती जणांच्या डोक्याच्या वरून चाललंय? रिपीट करणार आहे मी, कारण लय दिवसाचा गॅप झालाय, 3-4 दिवस झाले गॅप झालाय. 0.0 0.0256. मग आपली मेन कंडिशन काढायची कोणती? पी ऑफ आर इज लेस दॅन इक्वल टू 2 म्हणजे ऍटमोस्ट इज इक्वल टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. पी ऑफ 0 ची व्हॅल्यू 0.0819, तू लिहित नाही पुढचं, प्लस 0.0, अरे
0.4096 किंवा 0.0256. कॅल्क्युलेशन करून सांगा मला किती येते ते. चुकलं का? काय चुकलं? हा काय चुकलं रे? पी ऑफ 0 चुकले. हे का? चलो वरचं कॅल्क्युलेशन करा अजून एकदा. आधी हे कर कॅल्क्युलेशन. 0.8 चा फोर्थ पॉवर कर बरं. 0.8 चा फोर्थ पॉवर करा डायरेक्टली. 0.8 चा फोर्थ पॉवर करा. चलो सांगा आताच्या सांगा. 0. नाही चेक कर बर का तिथे अजून एकदा. 0.8 चा चौथा पॉवर. मला असं वाटेल चुकलं काही. पी ऑफ 0 ची व्हॅल्यू 409 बरोबर आहे का? 0.8 चा चौथा पॉवर ना. हा मग करेक्ट आहे. आणि पी ऑफ 1 किती आहे? 0.4096 आहे का? पी ऑफ 2 सांगा. पी ऑफ 2 सांगा. प्रोबेबिलिटी ऑफ ए 2. फक्त ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट जर कळालं काय काय घ्यायचंय, बाकीचं तर सगळं येतं तुम्हाला. एक्झॅक्टली तर येते 0.1536. करेक्ट आहे काय तिथे आता? चल थँक्यू. मग या सगळ्या वेळी बेरीज करायचं. 0.4096 प्लस 0.4096 प्लस 0.1536. कॅल्क्युलेशन प्लीज. थँक्यू. झालं? सोपं आहे. कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं कळालं. कंडिशन बस संपलं. लय चिल्लर प्रॉब्लेम. मी एक असे प्रॉब्लेम घेतो शेवटी एकाच प्रॉब्लेम मध्ये 20-25 कंडिशन उगाच शोधत बसायचं. लेस दॅन, मोर दॅन, इन बिटवीन असे व्हॅल्यू ते दाखवतो मी तुम्हाला. आधी कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून द्या. हा ज्या लेकरांना कळना गेले त्यांनी पर्सनली मेसेज करा वाटलं तर. 4 चौघात वाचव म्हणजे बोलू वाटत नसेल तर. कारण आपल्याकडे भरपूर वेळ आहे. 1 महिना बाकी आहे मेन एक्झामला. युनिट टेस्टला 15 तारखेला तर आपण या 30-31 पर्यंत हे चॅप्टर कंप्लीट करू. ठीक आहे. एक 5 तारखेपर्यंत तिकडचे 2 चॅप्टर संपवू. त्याचं काय अडचण नाही. हा 9788 आहे का? जे आलं ते लिहा. काही अडचण नाही. माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही. लिही की. पीडीएफ पाठवणार नाही मी. तुझ्याकडे पेन असतेच का कधी नसते? ऑनलाईन मध्ये लेकर येत नाही तर मी बोललो असतो. नाही मी काय म्हणणार. ज्या वस्तूची गरज राहते ती सोबतच ठेवायची.
हॅलो. हा बोला ना मॅम. अहो ते जरा त्या होत्या, बाहेर गेलो होतो जरा आम्ही. उद्या या. उद्या किती वाजता येता? हा म्हणजे दुपारी किती वाजता येता? म्हणजे सकाळी जर लवकर आलं तर 10-11 पर्यंत. अच्छा. हा सरच बोलतोय. ते क्लास असतो या टायमिंगला, त्यामुळे फोन उचलणं होत नाही, दुसरं काय नाही. आणि काय झालंय ऐका ना, ते उपवासाचे दिवस चालू आहेत, त्यामुळे मी शक्यतो दिवसा हे नसतो म्हणून म्हणालो. रमजान महिना चालू नाही का? हम्म. एक काम करा ना, मग किती वाजता फ्री होता तुम्ही? 1:30ला येता का? ठीक आहे, 1:30-2ला. हा फक्त येताना ना मेसेज टाका किंवा कॉल करून या. समजा मी नाही बी उचललो, ऐका ना मी नाही पण उचललो ना, तर मेसेज टाकून ठेवा की येलो म्हणून. नाही नाही ते काय, ते रंगपंचमीच्या सुट्ट्या होत्या ना. हा मग केव्हा? हो 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 हो. हा नाही तसं काय नाही, मी बाहेर असलो. हा हा नाही, क्लासमध्येच आहे मी सध्या. बट आता हा मेसेज टाका तुम्ही, काय अडचण नाही. हा ठीक, हा ठीक आहे चल. चलो. हा झालंय. प्रॉब्लेम खूप इझी आहेत, फक्त कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असायला पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट मी क्लिअरली सांगतोय की मे बी काही लेकरांना कळत नसेल, मी मान्य करतोय, कारण गॅप बी भरपूर आहे आणि ते कन्सिस्टन्सीच पाहिजे या गोष्टीसाठी. आणि एकदा कळलं की सोपा पार्ट आहे, एकदा जर कळाला तर हा सगळ्यात इझिएस्ट पार्ट आहे. बट ते कळणं महत्वाचं आहे. ते रेग्युलरिटी नसल्यामुळे मला पण ते कॉन्फिडन्स येण्यात गेलं की तुम्हाला कळायला का नाही ते. रिपीट होईल रे क्वेश्चन. हा आणखीन एक गोष्ट क्लिअर, मी सगळ्या गोष्टी आणखीन एकदा एक्सप्लेन करेन, काय डाऊट नाही. चेक करा क्वेश्चन, नीट रीड करा. काय म्हणलं रे? इफ 10% ऑफ ए रिवेट्स म्हणजे बोल्ट सारखाच, रिवेट्स आर प्रोड्युस्ड बाय मशीन आर डिफेक्टिव्ह. म्हणजे डिफेक्टिव्ह पीस सापडण्याचे चान्सेस किती आहेत रे? 10%. 10% म्हणजे काय रे? 0.1. तर हा, हे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस पी झालं. प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर काय असेल रे? 1 मायनस पी विच इज इक्वल टू 0.9. हे कळालं का ते सांगा बरं. किती सिलेक्ट केले रे? आउट ऑफ 5. म्हणजे किती सिलेक्ट केले असतील? आउट ऑफ 5 म्हणजे आउट ऑफ 100 म्हणजे 100 मार्क. तर आउट ऑफ 5 म्हणजे 5, म्हणजे n इज इक्वल टू किती असेल रे? 5. तर जनरल फॉर्म्युला बनवू, नंतर कंडिशन बघू. जनरल फॉर्म्युला काय रे? बरं, पुढे कॉन्सेप्ट येते पॉइसन डिस्ट्रीब्युशनची. मग काय काय म्हणतात, सर आम्ही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला यूज करायचा का पॉइसन डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला यूज करायचा? तर सिंपल फंडा सांगतो. जर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 0.1 किंवा त्यापेक्षा मोठी असेल, 0.1 पेक्षा मोठं कोण कोण आहे? 0.11, 0.2, 0.3, 0.4. ठीक आहे. आणि 0.1 पेक्षा जर कमी असेल तर पॉइसन्स, म्हणजे 0.01, 0.09. कळलं? म्हणजे 0.1 पेक्षा जर छोटा असेल तर पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन, आणि 0.1 पेक्षा 1 किंवा 0.1 पेक्षा मोठा असेल तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे फॉर्म्युला कोणता वापरायचा? पी ऑफ आर इज इक्वल टू एन कॉम्बिनेशन विथ आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. म्हणजे पी ऑफ आर इज इक्वल टू एन किती आहे रे? 5c आर इंटू पी किती आहे? 0.1 चा पॉवर आर
इंटू क्यू किती रे 0.9 चा पॉवर 5 मायनस आर. हे कळालं का? ऑनलाईन वाले सगळ्यांना कळाले का? चेक करा. ऑनलाईन वाले हे फॉर्म्युला कसा बनला कळाला का? हे फॉर्म्युला कसा बनवायलो ते कळालं का? ते महत्वाचं आहे. हे कळालं की संपलं मग. ठीक आहे. मग फर्स्ट कंडिशन काय रे? नन विल बी डिफेक्टिव्ह म्हणजे काय रे? आर ची व्हॅल्यू किती लागते? 0. म्हणजे पी ऑफ 0 कॅल्क्युलेट करायचंय. पी ऑफ 0 म्हणजे जिथे जिथे आर दिसेल तिथे काय पुटअप करायचं? 0. 5C0 इंटू 0.1 चा पॉवर 0 आणि 0.9 चा पॉवर 5 मायनस 0 म्हणजे किती रे? 5. कॅल्क्युलेशन प्लीज. सगळ्या व्हॅल्यू लिहून दिलेत, फक्त कॅल्क्युलेटर टाकायचंय. 0.59. चुकलं वाटायला मला, चुकलं वाटायला तिथे. कारण 5C0 तर 1 येते. हा सांग की त्याला 0.5904. चलो ओके, थँक्यू. सेकंड कंडिशन काय रे? सेकंड रीड करा. 1 विल बी डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू किती चालते? 1. मग आता काय कॅल्क्युलेट करायचं? पी ऑफ 1 इज इक्वल टू 5C1 इंटू 0.1 चा पॉवर 1 आणि 0.9 चा पॉवर 5 मधून 1 गेला म्हणजे काय रे? 5C1 तर किती ते पक्का मला माहिती. किती येते रे? 5 इंटू 0.1 चा पॉवर 1 आणि 0.9 चा पॉवर 4. 0.3280. लास्टली थर्ड जी कंडिशन आहे ती इम्पॉर्टंट आहे. काय रे? ऍटलिस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. कमीत कमी किती पाहिजेत? 2 डिफेक्टिव्ह पाहिजेत. म्हणजे आर काय काय चालतंय? 2 चालतंय, 3 चालतंय, 4 चालतंय, 5 चालतंय. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं. कॅल्क्युलेशन इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. काय काय चालतंय रे आपल्याला? आज शुक्रवार आहे. 2 चालतंय, 3 चालतंय, 4 चालतंय, 5 चालतंय. म्हणजे पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती रे? 2 इज इक्वल टू पी ऑफ 2 चालतंय, पी ऑफ 3 चालतंय, प्लस पी ऑफ 4 चालतंय, पी ऑफ 5 चालतंय. म्हणजे तुम्हाला कुणाकुणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल? पी ऑफ 2 कॅल्क्युलेट करावं लागेल. कसं काढायचं माहितीये? आर ची व्हॅल्यू फक्त 2 पुटअप करायची, किंवा त्याच्यानंतर पी ऑफ 3, पी ऑफ 4, पी ऑफ 5 आणि या चौघांची काय करायची? बेरीज करायची. किंवा आणखीन एक ऑप्शन सांगितलं होता मी तुम्हाला. काय म्हणलं तर? ऑर पी ऑफ आर किती पाहिजे रे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. बरं, कॅल्क्युलेट करण्याची पद्धत काय? 1 मधून जे चालत नाही ते मायनस करायचे. कोण कोण चालत नाही? 0 1 चालत नाही आणि 1 1 चालत नाही. चेक करा. 0 आणि 1 आधी कॅल्क्युलेट केलेलं, 0 आणि 1 आधी कॅल्क्युलेट केलेलं आहे. डबल करायची गरज नाही. नाहीतर काय काय पोट्टे कॅल्क्युलेट करताना काय करतात? त्यांनी विचारले ऍटलिस्ट 2. मग काय? 2 चालते, 3 चालते, 4 चालते, 5. हे सगळे कॅल्क्युलेट करत बसत, वेळ जाते. तरी पण काय लई वेळ जात नाही जर दिमाग असेल तर. बट ही सोपं आहे. 1 मायनस किती रे? 0.5904 प्लस प्लस किती रे? 0.3280. हे 1 मधून मायनस करायची बेरीज करून सांग किती आलं रे? बरं दिदे, ऑनलाईन वाले कळालं का रे काय केलंय मी ते? 0.0816. जे आलं ते आलं. अवघड आहे का रे? जे चालतंय ते सगळ्यांची बेरीज इज इक्वल टू 1 मायनस जे चालत नाही त्याची बेरीज. कळालं? एवढं सोपं. काय झालं असायला? कळालं? चल नेक्स्ट. कोणाला काही अडचण डाऊट असेल तर आपण नाही, आता एकदा असं बाण निघाला, थांब जरा आधी मला ती प्रिंट करून घेऊ दे, मग येतो वापस.
आणि हे बीट समजून घ्यावर कसे 100 नाही 1000 क्वेश्चन तयार करून दाखवतो मी. फक्त मला तुमच्या पुस्तकातले एकदा प्रॉब्लेम निपटवायची इच्छा होती म्हणून हे सगळं करायलो. एक सांगू का, लय प्रॉब्लेम तयार करतो मी एकाच प्रॉब्लेम मध्ये. मी तुम्हाला कमीत कमी म्हणतोय. हे झाले का रे? हे उलटावाला नाही झालं. झालं का? हे एक आता हा हा. आणि का आलं तर ठीक, नाही का आलं तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आहे ना मी टाइम का कुणाला टाइम दिलास काय तू? घरचे तर आहेत, घरचे काय कधी बी येईल तर दुरडीतले शिवाय खाऊ घालणारच की. काय विषय. हा, थोडस इथला हा जो पार्ट आहे तो नाहीये म्हणून समजा. हा, रीड करा रे. अन अनबायस्ड कॉइन. अनबायस्ड म्हणजे फेअर कॉइन, म्हणजे ज्याच्या दोन्ही साइड एक हेड असेल तर दुसरी टेल असेल अशीच. ठीक आहे. अनबायस्ड कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स. किती टाइम्स आहे रे? एक सांगतो, कॉइन हा शब्द आला की प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर ही 0.5 घ्यायचं. कळलं? दोन पैकी एकच चान्स असते हेड पडायचा किंवा टेल पडायचा. 50-50 चान्सेस असतात. ठीक आहे. पी आणि क्यू ची व्हॅल्यू 0.5 कन्सिडर करायची. कळालं का? किती टाइम्स टॉस केलं त्याने? 5. n इज इक्वल टू 5. बायनोमियल थेरम नुसार किंवा बायनोमियल डिस्ट्रीब्युशन नुसार P of R is equal to n combination with R, P raised to R into Q raised to n minus R. करेक्ट आहे रॉंग आहे? बट इथं काय रे? P of R is equal to किती? 5CR इंटू काय रे? 0.5 चा पॉवर R आणि 0.5 चा पॉवर n मायनस n नाही बे 5 मायनस सॉरी 5 मायनस R. हे कळालं का? मग फर्स्ट कंडिशन, हा 3 हेड्स गेटिंग आहे. 3 हेड्स म्हणजे R इज इक्वल टू काय पाहिजे रे? करता येईल का सांगा? हा की ना? अरे हा की ना? 5C3 ची व्हॅल्यू किती येते रे? 15 येते का? नाही, असं करायचं नसते. 10 येते का? हा, तेच म्हणले मी. 10 इंटू 0.5 चा तिसरा पॉवर आणि 0.5 चा पॉवर दुसरा. हा, सांगा किती आला? 0. दुसरी कंडिशन काय रे? ऍटलिस्ट 4 हेड. काय रे? आता लक्ष द्या प्लीज. सेकंड, ऍटलिस्ट. ऍटलिस्ट म्हणजे काय रे? ऍटलिस्ट म्हणजे काय? कमीत कमी किती हेड म्हणाल त्यानं? कमीत कमी किती हेड पाहिजेत? 4. म्हणजे 4 चालतंय, 5 चालतंय, 6 नाहीतच कॉइन तेवढी. म्हणजे काय काय चालतंय? 4 आणि 5. मग काय कॅल्क्युलेट करावं लागेल रे? P of R is greater than or equal to 4 is equal to P of 4 हा प्लस P of 5. P of 4 कसं काढायचं रे? ए मिट्टू, P of 4 कसं काढायचं? हा, P of 4 is equal to 5C4 into 0.5 चा 4th पॉवर आणि 0.5 चा 5 मायनस 4th पॉवर. म्हणजे 5C4 किती आलं? 5 आलं का चेक करा. 5C4 किती आलं? 5C4 किती आलं रे? अरे 5C4 किती आलं? कॅल्क्युलेशन करून सांगा ते. हा, आणि P of 5 is equal to 5C0 0. अरे 5C0 नाही बे, 5C5 हा 0.5 चा पॉवर 5 आणि 0.5 चा पॉवर 5 मायनस 5. तर 5C5 1 येते आणि 0.5 चा पॉवर 5 इंटू 0.5 चा पॉवर 0. काय लिहिलं नाही तर चाललं असतं. हा, 0.0312
या दोघांची बेरीज करायची. ऍट लिस्ट येत असते. हा 0.1562 प्लस 0.03125 बेरीज करा आणि सांगा मला किती येते ते. हा 0. कळाले थोडं यावेळेस, कारण एवढंच आहे की 3-4 दिवसाचा गॅप झाला, दुसरं काहीच कारण नाही. ठीक आहे, फॉर्म्युला कसा बनवायचा, काय बनवायचं ते कळाला. चलो थांबायचं का कंटिन्यू करायचं रे? ठीक आहे, चलो सॉरी खूप दिवसाचा गॅप झाला आणि आणखीन एक दिवस गॅप होणार आहे संडेला. ठीक आहे, संडेला पूर्ण सुट्टी असेल मॉर्निंग टू इव्हनिंग. ठीक आहे, संडेला कंप्लीट सुट्टी असेल मॉर्निंग टू इव्हनिंग. ओके ठीक आहे, उद्याचा दिवस आणखीन एकदा ह्यालाच बघणार आहेत आपण. तसं नियर अबाउट सगळे प्रॉब्लेम झालेत, आता मनाने प्रॉब्लेम तयार करून सांगतो तुम्हाला. ओके, आणि उद्या कोणीही मिस करणार नाही, उद्याचा इम्पॉर्टंट क्लास आहे का?